कोण म्हणतंय साहेब फक्त पोटचं पोरगच नाव काढतं. अव चटणी भाकरीचा बैलही आमचा साऱ्या महाराष्ट्रात गाजतं. ना दिला कधी महागडा खुराक त्याला, ना त्यानंही कधी अट्टहास केला. चटणी भाकरी देऊनच की साहेब त्याला मोठा केला. नव्हता भेटत पैरा त्याला, पण त्याच्या पैऱ्यासाठी विकला त्याने संसार त्याचा. पण चटणी भाकरी देऊनच की साहेब त्याला मोठा केला. अहो कोण म्हणतंय साहेब फक्त श्रीमंताचाच बैल नाव काढतं. अहो चटणी भाकरीचा बैलही आमचा साऱ्या महाराष्ट्रात गाजतं. अहो पहिल्यांदा पुसेगाव मैदानात हिंदकेसरी झालेला घरणिकीचा राजा साऱ्यांच्या नजरेत बसला. अहो त्याचा पळ पाहून सारे त्याच्या प्रेमात पडले, कारण गरिबाच्या बैलाने साऱ्या महाराष्ट्रात नाव केले होते. आपल्या मालकाच्या कष्टाचे प्रेमाचे चीज त्याने केले होते. तिथून घरणिकीचा राजा कधी थांबलाच नाही. मागच्या सलग 5 मैदानात गुलाल घेऊन घरणिकीचा राजा पंचम हिंदकेसरी झाला. अहो या महाराष्ट्राची शान म्हणजे बैलगाडा शर्यत, आणि त्यात माळशिरसचे बैलपोळा हिंदकेसरी मैदान म्हणजे अभिमानाची बरं. कारण एक से बडकर एक इथं पळतात बैलजोड. कोण घेईल गुलाल याची उत्सुकता साऱ्यांनाच लागलेली असते, कारण हे मैदान तब्बल 40 वर्ष जुने आहे. आणि अशा मैदानात गुलाल घेणे म्हणजे तो अभिमानाचाच क्षण. आणि यावर्षीचेही माळशिरसचे मैदान खूप छान रंगले. बकासूर, सर्जा, तेजा, मथुर, घरणिकीचा राजा अशा एक से बडकर एक बैलांनी ते हजेरी लावली. हजारो बैलगाडा प्रेमींनीही हे मैदान पाहण्यासाठी गर्दी केली होती. गटपास, सेमी फायनल सारे फेरे जबरदस्त झाले. बकासूर सोबत बैजा पळला, रायफल सोबत पिस्टन पळला, हरण्यासोबत तेजा पळला, वादळ सोबत कॉकटेल पळला, राजासोबत तेजा भाई पळला. अहो माळशिरसचा फायनल खूप छान रंगला. पण या माळशिरसच्या हिंदकेसरी मैदानाचा मानकरी पंचम हिंदकेसरी घरणिकीचा राजा आणि तेजा भाई ठरला. त्यांच्या मालकाचा आनंद गगनात भिडला, कारण त्याचा राजा सलग 5 मैदानाचा हिंदकेसरीचा मानकरी ठरला. अहो कोण म्हणतंय साहेब फक्त पोटचं पोरगच नाव काढतं. अहो पोटच्या पोरागत जपलेला बैलही त्याचा साऱ्या महाराष्ट्रात गाजतं. खरंच खूप नाव केलं व घरणिकीच्या राजानं त्याच्या मालकाचं. खरंच चीज केलं त्याच्या कष्टाचं. तुम्हाला काय वाटतं घरणिकीच्या राजाबद्दल? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर बैलगाडा प्रेमींना शेअरही करा, आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबही करून टाका. जय हिंद, जय भारत.